आता मी जिथं राईड करतोय ना, हा सातारा टू पुणे हायवे आहे. तर या ठिकाणी मी एक नवीन गोष्ट आता ऑब्झर्व केली, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ऑन द स्पॉट. तर इथे काय चालू आहे की हवा जोरात चालू आहे. मी मगाशी 80 to 90च्या आसपासची स्पीड पकडली होती, पण काय होतं की विंड ब्लास्ट एवढा खतरनाक आहे ना की ह्या साईडून पण येतोय, कधी कधी ह्या साईडून पण येतोय. त्याने काय होतंय की गाडी तर हलत नाहीये, गाडी ऍक्च्युली वेटेड आहे त्यामुळे गाडी नाही हलत आहे, पण मी कुठेतरी हल्लो जातोय. ठीक आहे, विंड अशी कुठेतरी मला खेचते, इकडे तिकडे ढकलते. सो ही गोष्ट बघून आहे ना मी ऑटोमॅटिक माझी स्पीड कमी केली. म्हणलं ह्या स्पीडला जर का मी कंटिन्यू गाडी ठेवली 80-90च्या स्पीडला, तर कुठेतरी माझी गाडी अनस्टेबल होईल आणि काहीतरी विचित्र प्रकार घडेल. सो तिथंच मी गाडी कंट्रोल केली. जर का तुमच्यासोबत पण अशी कधी कंडिशन झाली असेल किंवा होईल, त्यावेळेस ह्या गोष्टी फॉलो करा. अशा वेळेस काय करायचं तुम्हाला की स्पीड फक्त कमी करायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं लोअर स्पीड मध्ये चालवा गाडी. कारण काय होतं, आपल्याला टू व्हीलर्स आहेत राईट, तो आपण जर काही इम्बॅलन्स झालो तर गाडी कुठल्या पण साईडला जाऊ शकते. त्यामुळे ना आपण आपली प्रिकॉशन घ्यायची आणि स्पीड जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आता पण विंड ब्लास्ट एवढा खतरनाक पद्धतीचा आहे. सो ही गोष्ट फॉलो करा आणि आपल्या आवर रोड या पेजला फॉलो करा अशाच टिप्स साठी, आणि युट्यूबला जाऊन सबस्क्राईब पण करून टाका.